मशाल हुकुमशाहीला जळून खाक करेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। चोरांच्या हातात धनुष्यबाण आहे, दिल्लीत आपल्या हक्काचं सरकार बसवायचं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। आज यवतमाळमधल्या राळेगावमध्ये त्यांची सभा झाली। प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे। जागा वाटपात सर्व काही आलबेल आहे असं संजय राऊत सांगतायत, ते साफ खोटं आहे असा घणाघात आंबेडकरांनी केलाय। काँग्रेस ठाकरे गटातील 10 जागांचा तिढा संपला असेल तर राऊतांनी जाहीर करावं असं आवाहनही आंबेडकरांनी केलं। तर काय खोटं बोललो ते आंबेडकरांनी सांगावं असा प्रतिसवाल राऊतांनी केलाय। त्यांचं जर खोटारडेपा त्यांनी खोटं बोललं नसेल असं वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिलंय। महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपात चालढकल सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात 15 जागांवरून तिढा आहे, त्यामुळे जागा वाटप लांबत असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केलाय। मवियाच्या घटक पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुलामुलींना उमेदवारी देऊ नये अशी मागणी वंचितनं केली आहे। विशेष म्हणजे वंचित आणि मवियात आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असताना वंचितनं घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मवियाला इशारा दिला, त्यामुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेषतः विदर्भातल्या जागांवरून वंचित आक्रमक होताना मुत्तेमवारांचं घराणं असो, वडेट्टीवारांचं घराणं। काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी आनंदराज आंबेडकरांची भेट घेतली। या भेटीत जवळपास 15 मिनिटं दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली। आनंदराज आंबेडकर आणि आमदार बळवंत वानखडे दोघंही लोकसभेसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं।